यामुळे हुआ आपलं प्रमाणपत्र व परिश्रम या रंगामंचावरती घेऊन यायचे.
ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व तमाम कलाप्रेमी रसिक श्रोत्यांना येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या लाख लाख शुभेच्छा। तसेच आज या ठिकाणी या गणरायाचं 21 दिवसाचा उत्सव साजरा होत आहे। या उत्सवानिमित्त आम्हा दोन्ही कलावंतांना आज या ठिकाणी ज्यांनी प्रचारण केलं व आमची दोन्ही कलावंतांची कला सादर करण्याची बहुमूल्य संधी दिली ते म्हणजे श्री अनंत शिवाजी गुरु, श्री दत्तात्रय शिवाजी गुरु, श्री सुभाष शिवाजी गुरु यांनी 21 दिवसाचा गणेश उत्सव, या गणेश उत्सवानिमित्त आम्हा दोन्ही कलावंतांना या ठिकाणी प्रचार करून जी आमची झापटी नृत्याची कला सादर करण्याची बहुमूल्य संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मी माझ्या नाच मंडळाच्या वतीने या संपूर्ण परिवाराचे आभार व्यक्त करतो व त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो व येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा। मायबाप रसिक हो, आज जो मी कार्यक्रम सादर करतोय ज्या माझ्या कलेमध्ये माझे बँजो मास्टर यांचा वाढदिवस आहे त्याच्यासाठी 2 ओळी। पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा, पुन्हा पुन्हा तुमचा जन्मदिवस यावा, पुन्हा नव्या वाटेवर नवा प्रवास व्हावा, पुन्हा नव्या वाटेवर तुमचा नवा प्रवास व्हावा, पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे वर्ष, पुन्हा अनुभवावे तुम्ही आनंदाचे वर्ष आणि तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व, तुमच्या आनंदाचे कारण असावे आम्ही सर्व। तुम्हाला माझ्या नाच मंडळाच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। मायबाप रसिक हो, चला संपूर्ण तमाम लांजावासियांना मी शाहीर संजय जोशी सह मनोहर जोशी कलगीतुरा उन्नती समाज मंडळ लांजा राजापूर रत्नागिरी या मंडळाचा पासधारक आज आपल्या समोर या रंगमंचावरती उभा आहे। मायबाप रसिक हो, आम्हा दोन्ही कलावंतांना आपण योग्य ती साथ द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। विश्वाचा आराध्य दैवत माझ्या बाप्पा श्री गणराज तरी वंदन करू। या कलेची रंग देवता, या कलेची रंग देवता श्री नटेश्वराच्या जनी विनम्र अभिवादन करू। माझ्या गोडगावचे ग्रामदेवत आई महाकाली तसेच श्री सोमेश्वराच्या जनी नतमस्तक होऊन या लांजा शहरचे आराध्य दैवत केदार लिंगाच्या जनी नतमस्तक होऊन आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत हर हर महादेव, हर हर महादेव आवाज घुमला, मोगलांच्या कपाळी घाम फुटला, मोगल अहो मोगल पळती माघारी, आम्हा मराठ्यांच्या झलकिया नांग्या तलवारी। शिवराजे अहो शिवराजे अजून जर का तुम्ही 10 वर्ष जगला असता तर मोगलांनी देखील कपाळावरती एकमेव भगवा भगवा आणि भगवाच लावला असता। ज्या मातेच्या कुशीतून हे दैत्य स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या सुपुत्राने दैत्य स्वप्न साक्षात उतरवलं ते राजे शिवछत्रपती आणि ज्या वारसदारानं हे दैत्य स्वप्न सदैव खांद्यावरती पेरलं ते राजे शंभू छत्रपती याला त्रिवेळ मानाचा मुद्रा करून माझ्या समोर बसल्या तमाम मायबाप रसिक श्रोत्यांना या जोशी शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा। या रसिक श्रोत्यांमध्ये आज या ठिकाणी जमलेल्या तमाम गर्दीमध्ये या रसिक श्रोत्यांमध्ये काही गुरुवर्ग, कवी वर्ग, शाहीर वर्ग, वक्ताद वर्ग व जाणकार मंडळी उपस्थित आहे। यांना देखील या जोशी शाहिराचा शाहीर मानाचा मुद्रा। तसेच मायबाप रसिक हो, या गर्दीमध्ये आज या गर्दीमध्ये माझे जिवलग मित्र तुझ्याकडे 40 रुपयाची रेवाले तसेच माझे पट्ट शिष्य
अविनाश वीर शक्तीवळे तसेच कविवर्य गोविंद यांचे शिष्य पिता पाने, सुधाकर चंदुरकर गायक व कवी या शाहिरी वर्गाला देखील या जोशी शाहिराचा शाहिरी मानाचा मुद्रा. मायबाप रसिक हो, आम्हा कोकणवासियांना फार मोठा अभिमान आहे की ही आपली जागतिक नृत्याची कला साता समुद्र पलीकडे गेली पाहिजे. ही कला आहे तुम्हा रसिक श्रोत्यांचं मनोरंजन करण्याची, जी कला आम्ही सातत्याने जपत आहोत. मायबाप रसिक हो, याच कलेला आम्ही आमचं भाग्य व कर्तव्य समजतो. म्हणूनच ही कोकणातील जागतिक नृत्याची कला आम्ही सातत्याने जपत आहोत. आज मला लाभलेले या लांजा तालुक्यातील दिग्गज नामवंत असे शाही लांबरे बुवा यांच्या बरोबर माझा 14 कार्यक्रम आहे. या लांबरे बुवानं देखील या जोशी शाहिराचा मानाचा मुद्रा तुमच्या संपूर्ण टीमला व तुमच्या संपूर्ण स्टाफला येणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या देखील लाख शुभेच्छा. मायबाप रसिक जो माझा सुंदर असा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत आहे असे रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत साऊंड एकच वादा डावा दादा या संपूर्ण टीमला देखील या जोशी शाहिराचा शाहीर मानाचा मुद्रा. आज मला लाभलेले ढोलकीपट्टू सुरज खाके व सागर वीर, कीबोर्ड मास्टर जयेश मालक लांजा देवलाई, बँजो मास्टर त्यांचा वाढदिवस आहे असे माझे जिवलग मित्र नरेश गुरव. रसिका हो, या सर्व तमाम कलावंतांना घेऊन श्री आई नवलाई कलामंच वीरगाव आणि श्री सोमेश्वर नाथ मंडल कोटेश्वर तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी प्रथम पहिल्या बरस करतो. जय हिंद, जय 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 महाराष्ट्र.
लास्ट पर्यंत गेला पाहिजे, लास्ट पर्यंत पोचतोय काय दादा? जरा शार्प करा, जरा शार्प कर, लोकांपर्यंत चांगला क्लिअर जाऊ द्या आवाज. तर आज लांबर बॉस होतोय, सोबत चौथा सामना आहे. आज फुल पैसा वसूल. हा, जो पत्ता करतो गुल तो पॉवरफुल. हा, जरा घेऊया घेऊया घेऊया, तोच विषय इम्पॉर्टंट आहे, महत्वाचा विषय. हा, तत्पूर्वी नितीन जंगम साहेब यांच्याकडून आमच्या वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी रोख रक्कम खास ढोलकीपट्टूसाठी 101चं पारितोषिक आलेलं आहे. बक्षिसाचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत, आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सुरुवातीला पहिल्यांदा देवाचं नामस्मरण करूया, आहे की नाही? हा, बोला घेऊया. आज काही सोडायचं ना, आज 5 वाजले तरी चालतील, कुणी जायचं नाही. बारी बारी म्हणा. हा, टमटम गाड्याची बाहेर. हा, रसिक जनाना के पाचवे वंदन माझे, के पाचवे वंदन माझे. याला जागावच्या केदारलिंग देवाला अन रंग भरू दे रडाला, यावा आशीर्वाद मला. La 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 सुस्वागतम स्वागतम. आज या ठिकाणी रसिक रहो, खूप लोक या ठिकाणी, खूप शाहीर वर्ग आलेला आहे.
चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहून गेलं असेल तर माफ करावी आणि आमच्या वेड्या वाकड्या कलेला सुरुवात करतोय। आम्हा दोन्हीही कलावंतांना योग्य असा आपण प्रोत्साहन कराल अशी अपेक्षा बाळगतोय आणि आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। बघा काय म्हणायचं आहे, स्तवर गातोय। विश्वपती शोभने सागर ज्ञानाचे आगर तुमच्यामुळे मज पावले गुरुशिष्याचे नाते साऱ्या विश्वपती लाभले माऊली तुमची पुण्याई सारी मुलामध्ये सदैव तुमचा राहील आभारी रावले रे शिरे गोपी गुरुजीची बंधुत्वाची नाती जगाची वेगळी गुरुजीची बंधुत्वाची नाती जगाची वेगळी माणसाने स्वाभिमान घरा प्रेमळ केली
सोमेश्वर महाकाली केदारलिंग देवा तुझा विजय आसो 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 गणपती बाप्पा मोरया छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वागत रसिक कोणत्याही शुभ कार्याला आपण ज्या वेळेला शुभ कार्य करत असतो त्यावेळेला आपल्या गणेशाची आराधना पहिल्यांदा करत असतो तेव्हा या अजिंक्य हॉलमध्ये या परिवाराकडे 21 दिवसाचा गणपती ठेवलेला गेलेला आहे। विनंती करेन देवाला सगळ्यांना चांगली सद्बुद्धी दे, या घरातल्या सर्व परिवारातील सर्व लोकांना चांगली बुद्धी दे, त्यांना ऐश्वर्य दे। काय म्हणायचं बघा, गण गात आहे व सुंदर अशी ताल आहे बघा, आणि व हे आपला चौथा कार्यक्रम आहे, बरोबर की नाही? 4 कार्यक्रम झाले, परंतु बुवा या ठिकाणी आजचा जो गण गातोय त्याच्यामध्ये मी तुमच्यावरती एक प्रश्न ठेवत आहे बघा, कारण शब्दांचा किमयागार जादूगार, जादू दाखवणार आहे, जादू 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 शब्दांचा किमयागार म्हणून बुवांची ओळख आहे। आणि खरोखरच आमच्या लांजा तालुक्यात शान आहेत बुवा, पण काही ठिकाणी घाण करतात, ती करूया नंतर, काय करायचंय बोलायचंय बोलूया। खरोखरच बुवा आमचे लांजा तालुक्यात शान आहेत आणि लांजा रायगड पर्यंत पोहोचलेले आहेत आणि मजर चांगले मारून आमची लांजा तालुक्यात शान उंचावलेली आहे। म्हणून या ठिकाणी गण गातोय, सुंदर अशी चाल आहे। काय म्हणायचंय बघा, या सजीव सृष्टीचा तू खरा देवा चालक आहे,
सोन्याच्या पावलानी गणा तुझ्या भूवरती आला रे आहे. समस्त दुःखांचा नाश तो, समस्त दुःखांचा नाश तो करून गेला रे आहे. तू एकटाचा असा देव आहे, कारण आपले 33 कोटी देव आहे, बरोबर की नाही. परंतु गणपती देव आपला असा आहे, सगळ्यांचा लाडका, सगुण रूपाचा आणि आपला संकट दूर करणार. म्हणून काय म्हणतो बघा, तू एकटाचा असा देव आहे की या संपूर्ण जगाचा तुला उद्धार केला आहे. बघा गीत गाता है. तूने प्रीत का मुझसे जोड़ी, मैंने लोक लाज सब छोड़ी. तूने प्रीत जो मुझसे जोड़ी, मैंने लोक लाज सब छोड़ी. प्यार में तेरे पागल हुई रे, प्यार में तेरे पागल हुई. प्यार में तेरे पागल हुई. तेरे पागल हुई. हॅलो हॅलो भैया साहेबांनी ओके ओके ओके. आज या गर्दीमध्ये आमचे आदरणीय लाडके भैया सामंत साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. खरोखरच मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे, कारण आपला शक्यतुला ही काय चीज आहे. लोककला ही आपली काय असते, आणि आपल्या मराठी माणसासाठी भैया सामंत या ठिकाणी यांचं आगमन झालेलं आहे. चला वाजव. श्री अक्षर नाम स्मरण मी करतो, आदि है मूळ मायेचा, त्यामुळे रंबी गण गातो आज या, शोध करावा शाहीर याचा. श्री अक्षर नाम स्मरण मी करतो, आदि रे मूळ मायेचा, त्यामुळे रंबी गण गातो आज या, शोध करावा शाहीर याचा. माता देवोनी चरणावरी, हो माता देवोनी चरणावरी रे, माता देवोनी चरणावरी, हो माता देवोनी चरणावरी.
गेल्या कोट करावं जाहीर याचा माता देवी तो शरणावरी हो माता देवोती शरणावरी माता देवोती शरणावरी हो माता देवोती शरणावरी या ठिकाणी आदरणीय सन्माननीय या आमच्या रत्नागिरी विभागातील
रायशेठ सामंत साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जरा जोरदार टाळी स्वागत करत आहे दादांचं. दादांना गणपती बाप्पाला सांगतो एवढंच सांगणं आहे, आमचे दादा कुठेही जातील, सामंत साहेब कुठे जातील, त्यांना चांगलं यश दे, चांगली भरभराट होऊ दे, त्यांचं कुठलंही अपूर्ण कार्य असो ते पूर्ण कर, एवढी देवाला सांगणं घालतोय आणि पुढच्या विरोध कार्यक्रम सुरुवात करतोय. सुरुवात करायची काय? सामंत साहेब एक तुम्हाला विनंती आहे, आताची बारी थोडी बघूनच जायचं तरी. लाजातील शाहीर काय करतात, कसं प्रबोधन करतात आणि कशी लोकांची करवणूक करतात. अख्ख्या रायगड तालुक्याला किंबहुना महाड या मोठ्या महाराष्ट्रभर पंचकृषीमध्ये हे लाजातील शाहीर आपले काय करतात, आपला कसा कसा उमटवतात हे दाखवण्याचा प्रयत्न करताय बघा. तत्पूर्वी दे सुरुवात करायची, आता सोडायचं नाही फोन. आली रे आली, दामोरे बुवा तुमची पाळी आली. बाई 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 काय हो, माझ्या बारीला तुमचा गोंगाटली किस्सा पाहिजे, बस थांबणार ना. 3 बाऱ्या झालेला तुम्हाला ही 4था कार्यक्रम आहे. आज सूट समेत वापस कर दूंगा. हुआ म्हणताय हुआ 3 बाऱ्यामध्ये एक परवाच्या कल्याणला 12 कार्यक्रम झाला होता. हुआ बोलून गेले होते, जिसपे चेहरे पे मूछ नहीं होता है उसको मोडका बोलते हैं, आणि तोडका बोलते असं काहीतरी बोलून गेले होते. पण मला सांगा, बरीचशी मंडळी आपण ऑफिस वर्क करत असताना मुंबईला बरेच जण कामाला आहेत ना, मुंबई असो रत्नागिरी असो कुठं आता काय तुला खैर नाही, लंगोट होऊन या अशी अपेक्षा आहे सगळ्या लोकांची. तत्पूर्वी बघा काय म्हणायचं आहे, नितीन जंगम साहेब यांच्याकडून 101 खास बुवासाठी कार्यक्रमासाठी पारितोषिक आलेलं आहे. तसेच नितीन लांजेकर तसेच भूषण साळवी यांच्याकडून कार्यक्रमासाठी 501 पारितोषिक आलेलं आहे. बक्षिसांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
जास्त खाल्ल्याने याची फजिती वृत्ती उडाली आहे कानाला सवय तशी घाणे कारण्या कानाला सवय तशी घाण ही चढलेली आहे का म्हणतोय यानंतर यशोदेच्या घरी भरपूर प्रमाणामध्ये दही दूध असून सुद्धा हा सोन्या मारा करायचा आजूबाजूच्या घरात राजाच्या घरात जाऊन दही दूध लोणी खायचा उष्ट सुद्धा सोडायचा नाही हो खरकटी सुद्धा घागर चाटून पुसून आणि बोटा घालून खायचं आता मुलाच्या भाषेतच बारीक करणार याच्या पुढे बघा अनगवळणीच्या घागरी चाटून चाटून पडत असताना याची तगडी मोडलेली आहे का म्हणते बघा हॅलो जसा गुलाब बोलतोय त्या सुगंधी जाईला जसा गुलाब बोलतोय त्या सुगंधी जाईला भीमावडीने बोले राबू राबू रपाईला 1 2 3 स्टार्ट माझ्या जीवाची काना बघा कशी हलुटतोय ग माझा जीवाची काना बघा कशी हलुटतोय ग माझी खरकटी घागर बोला बोरे माझी खरकटी घागर मोठा घालून चढतोय ग माझी खरकटी घागर मोठा घालून चढतोय माझ्या जीवाची गाडा माझा कशी हलुटतोय ग माझ्या जीवाची गाडा माझा कशी हलुटतोय ग माझी खरकटी घागर मोठा घालून चढतोय ग माझी खरकटी घागर मोठा घालून चढतोय ग काठावरती गागर काठावरती गागर माझ्या पडत सुटतोय ग काठावरती गागर माझ्या पडत सुटतोय ग माझी खरकटी घागर मोठे घालून चढतोय ग माझी खरकटी घागर
शुभम सुभाष गुरु मंडप डेकोरेटर्स यांच्याकडून 501 चा पारितोषिक आलेला आहे। तसेच गोल्डन मॅन आदरणीय गोल्डन मॅन रोहित खेगडे साहेब यांच्याकडून 101 चा पारितोषिक आलेला आहे। बक्षीसदात्यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी युवांना प्रश्न घालतोय आणि कोणती सुरुवात करतोय। थोडक्यात बघा काय म्हणायचं आहे। या विश्वामध्ये हुवाना 3 बारे झालेल्या गुवांना हा प्रश्न परत दिलेला आहे। हुवा ऐकून घ्या, तोच विषय तुमच्यावरती सोडतोय। कारण शब्दांचे किमयागार जादूगार लांबोरे बुवा आमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा बाळगतोय। काय म्हणायचं बघा। या विश्वात असा एक पुरुष, तो फार होता मस्तीवान, त्याला 72 कोटी टिंब समजून घ्या शब्द। कारण बुवा शब्दांचे किमयागार आहे। मला टिंब गाठलाय बुवा म्हणून येऊ म्हणू नका। टिंब रिकामा रागा कोण भरणार? तुम्ही भरायचे। कारण शब्दांचे किमयागार थंडगार पडले असतील म्हणून म्हणतोय। त्या शब्दाला काय म्हणतात तो मला शब्द माहिती नाही बुवा। म्हणून तुम्हाला जर तो शब्द माहिती असेल त्याला तर तुम्ही टिंब माझी भरून काढा। या विश्वात असा एक पुरुष होता फार मस्तीवान, त्याला 72 कोटी टिंब। एका नवरीला मागणी घालायला गेला असताना त्या नवरीचे व त्या वराचे अवयव किती, तसेच त्या नवरीचे व त्या वराचे नाव काय। वा प्रश्नाची प्रत तुम्हाला दिलेली आहे तरी सुद्धा पुन्हा लिहिले। हवी असेल तर घेऊन जा,
प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि योग्य उत्तर द्या अशी अपेक्षा बाळगतोय. धन्यवाद. सोडकर यांच्याकडून कार्यक्रमासाठी 101 मार्च केला आहे. माय डिअर जोशी वा म्हणतात वा म्हणते ना ते माय डिअर जोशी कोडगावचे रहिवासी नाही तर तुमची करतो काशी. वा माझी काशी करणं तुम्हाला या जन्मात सुद्धा जमणार. लक्षात घ्या. तुम्ही किती जरी मोठे शब्दांचे क्रियागार जादूगार खंडगार झालात ना जोशीबा ब्रँड इज ब्रँड आहे. लक्षात घ्या. हा बरं झालं विषय काढणार सोडणार नाही. आज बुवाना आज किती पण वाजू दे बुवांची पार सालपट काढणार आहे. बसा तुम्ही तर बघा बसा बसा बसा. आज किती पण वाजू द्या. या कोल्हापूर बुवा कुठं कोल्हापूर जाता हो 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 बुवा म्हणतात हे बँजोवाले जे वाजवत आहेत गुलगुलवाले वाजवत आहेत. मला सांगा ज्या वेळेला मी यांच्यासोबत एखादं गाणं म्हणतो ते टायमिंग पकडणं आणि त्या टायमिंगला हिंदी गाणं किंवा मराठी गाणं मॅच करणं काय खायची का माय गो बरोबर की नाही. ज्याच्यात कुवत लागते त्याला कुवत बोलतात ना बाय बोलतात नाही जाऊ बुवाच्यात नाही जाऊ. हा खेरोशात बारी बघायला कोण कोण होते हो. खेरोशात बारी बघायला कोण कोण होते होतो ना. मग बुवा तिथं काय झालं मला खरं खरं सांगायचा. मी बुवानं ओपन चॅलेंज केला होता. बुवा म्हणून गेले डोक्यावर टोपी नाही तर पदर असावा. मी मला चालेल. मग मी 9 तारखेला मी लावून येतो साडी तुम्ही घालून या मोठी लावून या आणि बुवाला मान्य केली. या केदारांची शपथ घेऊन सांगतोय आणि बुवा इथं तुम्ही खरं सांगायचं केदार नाही काय कोण काय होणार नाही. तेवढं आम्ही वाईट नाही बस. आम्ही चांगलं तर चांगलंच येणार. बुवा केदारांची शपथ घेऊन सांगतो तुम्ही त्या दिवशी मान्य केलंय. युट्यूबला वारी कदाचित असेल कोणाकडं पुरा पण भेटेल आहे की नाही. बोल की नाही बुवा. हा तुमचा आवाज पाहिजे तुमचा. बुवा म्हणाले मी तिकडे फुसफुसू नको राहू दे ना. हा बुवा किती मान्य केलं होतं. मी लगोट लावून येतो पण माझा मी झाला रंगानं काला माझा मागचा पुढचा तुम्हाला बघावा लागेल. काही का असे ना साबूच्या तळ्यावर मी कमेंटमेंट पूर्ण केले. जोशीबा फेमस आहे एकदम झाला एकदम माहितीये का. साडी लावण्याला लगेच मला 5 बऱ्या चटाचट लागल्या. इसको कहते जलवा हमारी झलक सबसे अलग. हा बुवा आता तुम्ही लंगोट लावून आलात ना हे लोक पण डोक्यावर घेते डोक्यावर. आणि बघा उत्सुक आहे की सांगा लंगोट पाहिजे ना तुम्हाला. हा लंगोट पाहिजे बाकी काय नसलं तरी चालेल हो पण लंगोट हवाय. हा आज जर हा साडी अरे बाबा मी कमिटमेंट पूर्ण केली आहे. आता बुवांची बारी बाई झापूक झुपूक मुली हा पण बुवा काही
एकाही वेळाकडे तुम्हाला बोलणार नाही. जर तुम्हाला चॅलेंज पूर्ण करता येत नसेल तर बुवा बोलू नये, बरोबर की नाही? काय काय तुम्ही वेळाकडे साडी लावून गेलो की नाही? मग तुमच्या बोलच्यात दम आहे या बोलच्यात. आणि बुवा काय काय बोलत तुम्ही बघा. आज सगळा विषय घेतोय बुवांचा, काही सोडणार नाही बुवांना. बघा एक हे केदारनी मोरे गाणे घेतोय आणि बुवांना पहिल्या बारीचा सालपटा करतोय. कारण काय माहिती आहे, दुसऱ्या बारीला मी गाऊन गेलो, बुवा काहीतरी बडबडून जाणार, ऐका हाय कोण, आणि मी माझी दुसरी बारी कधी होणार आहे, परत भेटेल तर भेटेल, बरोबर की नाही? आता पहिल्या बारीत एक एक्स्ट्रा टाइम घेणार, दुसऱ्या बारीत शॉर्टकट बारी करेल. बस काय बोलत तर पहिल्या बारीत बोले, तुम्ही सुद्धा पहिल्या बारीत उत्तर द्यायचं आहे. आता तुमची आली रे आली, आता तुझी पाळी आली. बघ हा सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. म्हणून का म्हणतो बघा, या ठिकाणी आपल्या बाजूला देवा केदारलिंगचं मंदिर आहे, जागृत देवस्थान आहे. या देवासाठी काय म्हणतो बघा, दोन शब्द सुमन गात आहे, सुंदर अशी चाल आहे बुवा. लक्ष असावं काय म्हणतो बघा. ओमकार तू स्वरातला केदारलिंगा आळविला. ओमकार तू स्वरातला केदारलिंगा आळविला. निळकंठ तू या चरातला, निळकंठ तू या चरातला. तुझ्यामुळे मोक्ष जीवनातला. ओमकार तू स्वरातला केदारलिंगा आळविला. ओमकार तू निळकंठ तू जगतला, निळकंठ तू जगतला. तुझ्यामुळे मोक्ष जीवनातला. ओमकार तू स्वरातला केदारलिंगा आळविला. ओमकार तू स्वरातला केदारलिंगा आळविला. आवड तुझला बेलपत्राची, आवड तुझला बेलपत्राची. वासमौटी बाई गोरचंद्राची, वासमौटी बाई गोरचंद्राची, वासमौटी बाई गोरचंद्राची.
अधुरा अधुरा आधी बाय विना शिव अधुरा अधुरा आधी मूळ मायाचा आधार तुला आधी मूळ मायाचा आधार तुला आधी मायेचा आधार तुला पदकमला गोदावरीला पदकमला गोदावरीला आळवितो मी तुला भुवांची स्टाईल आहे ती पैसे यायची. संजय हा सर इकडे इकडे कुठं अरे दादा आय लव्ह यू काय बोल काय देऊ लादीचे तुकडे टाकायला स्टेज खाली गेलाय त्यासाठी खाली गेलाय म्हणजे आमची पोरं जोरात लागताय मानलं रे मानला आज लांबवर वा थांबला विकास सुस्वागतम स्वागतम दादानू आयुष कॉर्नरला टाकलं. अजून माझी दुसरी एक पलटण 6 पोरं छोटी छोटी याच्यापेक्षा आहे ती पण येणार आहे दुसऱ्या बारीला सोलपड होणार टाइम काढेल पण दुसऱ्या बारी कमी टाइम घेईल जे बोलेल ते पहिल्या बारीत बोलेल बघा जरा मागवा जरा पुढवा हॅलो हॅलो काही म्हणा हो जरा लांबोरे बुवांना बोललो ना
की आमच्या मनोहर बुवांना जरा गुदगुदी होते. तो म्हणतो गपरा गपरा, मला खाल्लं कोसतंय, जास्त बोलू नको. नाही पण आज सोडणार नाही. त्याची पण दाढी मोठी आहे, त्या बुवाची पण दाढी मोठी आहे. पैसा आलं, पैसा पैसा. श्री प्रदीप भिकाजी कुरू यांच्याकडून वन्स मोर 2500 बक्षीस आलेलं आहे. या दादाचे केदारलिंग मंदिराचं जे आता गाणं गायलं त्या गाण्यासाठी वन्स मोर आलेलं आहे. थोडक्यामध्ये वन्स मोर घेतोय. आज तुमची सगळी ख्वाहिश पूर्ण करणार आहे. आज काय करताय तुमचं बघा. आजची बाऱ्याशी वळा तुम्हाला झोप लागणार आहे. बघा झोप लागणार आहे. प्रदीप भिकाजी कुरूप यांच्याकडून वन्स मोर 2500 म्हणजे 2500 बक्षीस आलेलं आहे. बघा गाणं घेतोय शॉर्टकट मध्ये. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. तुमच्यात किती कुवत आहे मला आज बघायचं आहे. मला म्हणतात ना हो हो या बेडका सगळं डारावा करायचं सोडून द्या. जोशी बुवाला चॅलेंज करायचा तर ते पूर्ण करून दाखवायचं, तरच समोर उभा राहायचं. माझं आधी चड्डीतच राहायचं. काय चड्डीतच राहायचं. हो त्याला पण धमक लागते, त्याला मॅच करणं. तुमच्या धमाक्या बघू दे ना आम्हाला पण किती हो करता. तू बसू नको, त्यालाच बसणार आहे बघ. गेला गेला. ओमकार तू स्वरातला केदारलिंगा आळविला. ओमकार तू स्वरातला केदारलिंगा आळविला. निलकंठ तुला कलातला, निलकंठ तुला कलातला. तुझा मुळे मोक्ष जीवनातला. ओमकार तू स्वरातला केदारलिंगा आळविला. ओमकार तू स्वरातला केदारलिंगा आळविला. तारणहार तू साऱ्या जगाचा. कारण का म्हणतोय शिवशंकराची पिंड, शिवशंकराचं जी स्थापना आहे जी या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण जगभरामध्ये आहे, तेव्हा त्याची सगळ्या भक्तांवरती नजर आहे. म्हणून काय म्हणतो बघा. तारणहार तू साऱ्या जगाचा अंत केला तू दुखी युगाचा. तारणहार संजयच्या हिरवी नावी तुला, संजयच्या हिरवी नावी तुला. रंग भरावा बगारा. ओमकार तू स्वरातला केदारलिंगा आळविला. ओमकार तू स्वरातला केदारलिंगा आळविला. सापूच्या तळ्याला 9 तारखेला माझा कार्यक्रम झाला होता. बुवा नशीब तुमचं चांगलं मोठं. माझा आवाज बसला होता. माझा आवाज बसला म्हणून तू वाचला. आता 1 साइड तुझा गेम होता, लक्षात ठेव.
बुवा खेरोशा मध्ये मला म्हणाले होते बुवा भेटलं खेरवशात बुवाची स्टाईल आहे बुवा भेटलं खेरवशात अहो मला रे आज भेटलं तल्यात 6 महिन्याचं गरवार आता मला सांगा प्रत्येकाला पोट आहे की नाही सांगा आता पोटाशिवाय माणूस आहे काय पोटाशिवाय नाही ना अरे पोटासाठी आपण काम करतो कष्ट करतो पैसा कमवतो दादा बरोबर ना त्या पोटासाठी आपण करतो की नाही आता कोणाचं किती पोट मोठं आहे तुला संबंध काय बरोबर की नाही हो आता म्हणतो खेरवशात भेटले मला तेव्हा चांगलं होतं काय म्हणतात बुवा भेटलं खेरवशात अहो मला ते परवाच म्हणजे सप्त्याला आमचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर जवळजवळ गणपतीला म्हणजे 15 दिवसानंतर कार्यक्रम झाला बरोबर आहे म्हणजे 15 दिवसात 7 महिन्याचा पोट होईल का हो सांगा तुम्ही सांगा आया बहिणी बसले 15 दिवसामध्ये 7 महिन्याचा पोट राहील का या पोटात तुम्ही ह्या जोशी बाबूचा गारवार आहे गारवार गारवार आहे म्हणतो आता लंगोट लावून ये आता निस्तार हा बोललेला घोडा लावतो जोशीबा कसा घोडा लावतो बघ हा आज सोडायचं नाही बुवाला काय म्हणाल बुवा आज गड्या गंमत चित्र झाली माझी काली कोंबडी बालत झाली थांब तू थांब आज गड्या गंमत झाली माझी शक्तीवाली लुगड्यात आली अरे लुगड्यात आली पण त्या लुगड्याने जवळजवळ 2,500-3 हजार लोकांना बांधून ठेवलं होतं सापूच्या काळ्यावर बरोबर की नाही भल्या मोठ्या पावसामध्ये लोक थांबली होती माझे लुगडे बघून आणि लोक थांबली लांबरी तू आता लंगोट लावून येणार आता काय ती आता कसलं वाटी लांबर बोल शेपूट घेऊन बसला पळ वाटा काढायला लागले बुवा पळ वाटा बुवाच्यात नाही तर आणि मग तुम्ही शिंग तुम्ही खुनवू नका आज काढणार आहे अजिबात खुनवायचं नाही मला बघा म्हणतोय येतो म्हणला होता लंगोटीवर बाई माझा मागचा पुढचा बघया लागल तू माताई कटिंग पहिल्या माहितीच बोलणार काय ते येतो म्हणला होता लंगोटीवर बाई माझा मागचा पुढचा बघायला गेले ताई मी आलो होतो तळ्यावरती साडी लावून मी आलो होतो तळ्यावरती लावून साडी पण लंबोरी तुमची अवकात नाही साली काय म्हणतोय शब्दाला मागे बुवा फिरू नका जोशी बुवाच्या तोंडातून शब्द गेला की गेला तो पूर्ण करतो वचनाला जा वचनाला शब्द दिला तो पूर्ण करा नाही तर हरला मान्य करा
गौरव सोलगावकर लांजा, गौरव सोलगावकर दादा लांजा तालुका यांच्याकडून 105 रुपयाच्या पावशिकाला हे तुम्हाला 5 वेळा शाहीर मानाचा वजा करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाणी उकाडा घेतला होता हिरवागार मैदानात कोण होतं खेळत क्रिकेट, हिरव्यागार मैदानात कोण खेळत होता क्रिकेट. आमची जोशी बुवा नवरीला पाहून पडली सगळ्या पोरांची विकेट. आता मी कसं उपाय करतो बघा. चॅलेंज स्वीकारलं होतं लांबोरे बुवानी, चॅलेंज स्वीकारलं होतं लांबोरे बुवानी. येतो मी तल्यावर लंगोटीवर, चॅलेंज स्वीकारलं होतं लांबोरे बुवानी. येतो मी तल्यावर लंगोटीवर. म्हणून आली होती लोका नुसती पावसा पाण्यातनं सत्र्या फत्र्या घेऊन सगळा तालुकाभर. पण तिथं गोऱ्यांचं करतो गोरे माऊलींचं. पण तिथं गोऱ्यांच्या घराच्या बाजूस खालच्या अंगात, त्या गोऱ्यांच्या घराच्या बाजूस खालच्या अंगात एक होती शेणकी, शेणात भरलेली कंबारभर. शेणकी होती कंबारभर, शेणात भरलेली कंबारभर. त्या लांबोरे बुवा तुमचा लंगोट बघायच्या नादात बिचारी पोरं पडली शेणक्यात अर्धा डझन आणि बरोबर शेणकी भरलेली होती. मला दुसऱ्या दिवशी माझ्या मित्रांचे लावगणातून फोन आले होते. वीरगावात हा बघा हा माझा शिष्य बसलाय, यांच्या वाणी सुद्धा पोरं त्या शेणक्यात पडली. 6 पोरं शेणक्यात पडली म्हणून अर्धा डझन भर म्हटलं. हा बुवा लंगोट लावून या जमलं तर. हो हा वाजव. हम तुमसे हुआ है प्यार, हम क्या करें आप ही बताएं क्या करें. आपसे भी हंसी है आपकी अदाएं, हम इस अदा से दूर न मरे. हमें तुमसे हुआ है प्यार, हम क्या करें आप ही बताएं हम क्या करें. हो आपली मागाचे आपली जमाती जरी कळपाची वेदना करीती विशाला आपली जमाती जरी
मॅच दुसऱ्या बारी. चला या ठिकाणी माझी पहिली बारी संपली असं जाहीर करतो आणि बुवा तुम्हाला एक सांगून ठेवतोय जे काय बोलायचं असेल ते पहिल्या बारीमध्ये मला 2 तास घेतला तरी चालेल, काय फरक पडत नाही आहे की नाही हो? किती पण टाइम घ्या पण पहिल्या बारीत बोला, कारण दुसऱ्या बारीत काय बोलला तर मला तिसरी बारी उभं करायला लागेल आणि कोण लोक थांबणार नाही आहे की नाही. हा पहिल्या बारीत बोला.